नागपूर हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबर ते 21 डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता। हिवाळी अधिवेशनाआधी मुंबई विशेष अधिवेशन होणार, विश्वसनीय सूत्रांची माहिती। हिवाळी अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींच्या वाढीव रकमेवर निर्णय होण्याची शक्यता, तर प्रश्न उत्तरांचा कालावधी नसल्याने पहिले अधिवेशन कमी दिवसांचं असणार। बहुमत इतकं आहे की आता अधिवेशन सागरवर किंवा नागपुरात घेतील संजय राऊतांचा टोला, तर संसदेत प्रश्न विचारले तर अधिवेशन स्थगित करतात, संजय राऊतांची टीका। संजय राऊतांसारख्या दगडानं सगळा सत्यानाश केलाय, राऊतांना ठाकरेंनी ओळखावं, राऊतांमुळे 20 पैकी 10 आमदार शिवसेनेत यायला तयार, गुलाबराव पाटलांची राऊतांवर खोचक टीका। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला, वायबी चव्हाण सेंटर येथे संजय राऊत आणि शरद पवारांची बैठक, मतपडताळणी संदर्भात कायदेशीर बाबींवर चर्चा होण्याची शक्यता। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदारांची आज मुंबईत बैठक, गटनेता, विधिमंडळ पक्षनेता आणि मुख्य प्रतोद यांची निवड होण्याची शक्यता। शरद पवार, जयंत पाटील यांच्या उपस्थितीत दुपारी 3 वाजता बैठकीचं आयोजन। योगेंद्र पवारांचा मतमोजणीवर आक्षेप, बारामतीतील पराभवानंतर योगेंद्र पवारांचा मतपडताळणीसाठी अर्ज, अजित पवारांनी केला योगेंद्र पवारांचा पराभव। निवडणुकीत महायुतीला मिळालेलं यश हे लाडक्या बहिणींचा असर नाही, तर निवडणूक आयोग आणि भाजपनं मिळून केलेल्या पापाचं फळ, नाना पटोलेंचा महायुतीवर घणाघात। ईव्हीएम मधील मतांबाबत यवतमाळमधील 3 विधानसभा क्षेत्रातून आक्षेपावर 45 दिवसांनंतर होणार पडताळणी। ईव्हीएम निकालावर जनता विश्वास ठेवायला तयार नसल्याचा सामनामधून दावा, ईव्हीएम हा भारतीय लोकशाहीला लागलेला शाप असल्याचाही आरोप, विकसित देशात ईव्हीएम वापरत नसल्याचाही रोखठोकमधून दाखला। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी मुंबईत परतणार, प्रकृती बिघडल्यानं शिंदेंवर साताऱ्याच्या दरेगावी उपचार सुरू होते। शिंदेंची प्रकृती फार नाजूक, संजय राऊतांचा टोला, तर शिंदेंना डॉक्टरची गरज आहे की मांत्रिकाची, संजय राऊतांचा शिंदेंवर घणाघात। संजय राऊतांना मांत्रिकाची गरज, त्यांना वेड्यांच्या इस्पितळात भरती करावं, रावसाहेब दानवेंचं शिंदेंवरील राऊतांच्या टीकेला उत्तर। अशी कुठली शेती आहे जी अमावस्या पौर्णिमेला चालते, आदित्य ठाकरेंची शिंदेंवर टीका, शपथविधीची वेळ राज्यपालांकडून यायला हवी, आपला देश एक्सवर कधीपासून चालायला लागला, आदित्य ठाकरेंचा सवाल। महालात राहणाऱ्यांना शेती काय कळणार, आदित्य ठाकरे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेत, त्यांना शिवसेना काय माहित नाही, गुलाबराव पाटलांसह उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर। 2.5 वर्ष फेसबुक लाईव्हवर राज्य चालवलं, 1 दिवस मंत्रालयात गेले नाहीत, त्याचं काय, रावसाहेब दानवेंचा आदित्य ठाकरेंना सवाल, पार्टीचा अध्यक्ष ट्विट करणार नाही तर काय दवंडी देईल, दानवेंचा खोचक टोला। एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री व्हावं, गुलाबराव पाटलांकडून इच्छा व्यक्त, तर माझ्या मंत्रिपदाबाबत शिंदे निर्णय घेतील, गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता होणार, आझाद मैदानावर होणार महायुती सरकारचा शपथविधी, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। बावनकुळे शपथविधीची घोषणा करतात ते राज्यपाल आहेत का, संजय राऊतांचा सवाल। शपथग्रहण समारोहासाठी प्रदेश भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सूचना, सुमारे 15,000 प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सोहळ्यात यावं, जिल्हाध्यक्षांनी त्यांच्या जिल्ह्यातून येणाऱ्यांची नावं निश्चित करण्याच्याही सूचना। कोरेगावचे आमदार महेश शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला, शिंदे फडणवीस एकमेकांचे चांगले मित्र, दोघांमध्ये कोणतीही नाराजी नाही, महेश शिंदेंचं वक्तव्य। वरिष्ठ नेत्यांना भेटायला दिल्लीला गेलो नाही, माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांचं स्पष्टीकरण, रवींद्र चव्हाण काल मध्यरात्री दिल्लीला गेल्याची होती चर्चा। विधानसभा निवडणुकीत बंडखोरांवर कारवाई केल्यानंतर आता पक्षविरोधी काम करणाऱ्या माजी नगरसेवक शशिकांत जाधव यांच्यासह पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करावी, भाजपा आमदार सीमा हिरेंची मागणी।
जरांगे पाटलांची आंतरवली सराटी ते पंढरपूर यात्रा। बीडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून यात्रा पंढरपूरकडे रवाना। देवदर्शनानंतर जरांगे सामूहिक बेमुदत उपोषण करणार। नाशिकच्या सीबीएस ते म्हाडा वसाहती दरम्यान सिटीलिंक बस सेवा सुरू होणार। सिटीलिंक प्रशासनाचा निर्णय। बुलढाण्यात टिपू सुलतान जयंती मिरवणुकीत फटाके फोडण्यावरून 2 गटात राडा। धाड गावात दोन्ही गटाकडून दगडफेक। 33 जणांवर गुन्हे दाखल तर 18 जणांना अटक। 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 16.50 रुपयांनी वाढ। घरामध्ये वापरल्या जाणाऱ्या 14.2 किलो एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल नाही। महागाईमुळे एसटी महामंडळाकडून 18% भाडेवाढीचा प्रस्ताव शासनाकडे सादर। शासनाने हा प्रस्ताव स्वीकारल्यास मुंबई पुणे प्रवास 50 ते 60 रुपये महागण्याची शक्यता। अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचं काम अंतिम टप्प्यात। पुलाची दुसरी बाजू सुरू करण्यासाठी एप्रिल 2025चं उद्दिष्ट। मुंबईत म्हाडाची दुकानं खरेदी करण्याची संधी। व्यावसायिक गाळ्यांच्या विक्रीसाठी लवकरच निघणार म्हाडाची जाहिरात। मुलुंड, पवई, चारकोपमधील आदी गाळ्यांचा यात समावेश। थंडीच्या लाटेमुळे भाजी काढणीसाठी विलंब झाल्यानं भाज्यांची आवक घटली। परिणामी भाज्यांचे दर कडाडले। सर्वच भाज्यांच्या दरात 10 ते 20% वाढ। रायगडच्या माणगावमधील काळा नदी पात्रात महाकाय मगरींचं वास्तव्य। माणगावमध्ये मगरींच्या संख्येत गेल्या 10 वर्षात मोठी वाढ। रत्नागिरी नगर परिषद हद्दीतील पुतळ्यांची 2 ते 5 डिसेंबर कालावधीत मध्यरात्री 1 ते 4 वाजेपर्यंत रेडिओग्राफी होणार। रेडिएशनमुळे त्रास होऊ नये यासाठी रहदारी बंद राहणार। लातूरमध्ये साखरपुड्याच्या कार्यक्रमात पाहुण्यासारखं येऊन चोराचा 30 तोळ्यांवर डल्ला। मंगल कार्यालयातून सोन्याची बॅग घेऊन चोर फरार। चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद। पॉर्नोग्राफी केस संदर्भात शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांना ईडीचं समन्स। उद्योगपती राज कुंद्रा यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश। या प्रकरणात अभिनेत्री गेहना वशिष्ठलाही ईडीचं समन्स। खऱ्यापेक्षा खोटं वेगानं पसरतं। आम्ही प्रत्येक गोष्ट कायद्यानं करतो। आमच्यावरचा प्रत्येक हल्ला आम्हाला अजून मजबूत करेल। उद्योगपती गौतम अदानींची अमेरिकेच्या आरोपानंतर प्रथमच प्रतिक्रिया। गर्भपात करणाऱ्या अल्पवयीन बलात्कार पीडितेची ओळख गुप्त ठेवा। सर्वोच्च न्यायालयानं डॉक्टरांना आदेश दिले। अयोध्या राम मंदिरात व्हीआयपी दर्शनासाठी पास हवा असल्यास मोबाईल क्रमांक किंवा आधार क्रमांक देणं अनिवार्य। श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र यापुढे विना आधार पास देणार नाही। बंगालच्या उपसागरातलं फेंगल चक्रीवादळ दक्षिण भारताच्या किनारपट्टीवर। फेंगल चक्रीवादळाचा परिणाम देशातल्या हवामानावर होणार। 4 डिसेंबर पासून थंडीचा कडाका कमी होणार। फेंगल चक्रीवादळामुळे तमिळनाडूच्या कुड्डालोरमध्ये पावसाचं पाणी साचलं। एनडीआरएफ कडून अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरू। खराब हवामानामुळे लँडिंग होणारं विमान पुन्हा उडालं। पायलटच्या सतर्कतेमुळे वाचले प्रवाशांचे प्राण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।